नमस्कार, न्यूज एक्सप्रेस मधून मी रोहिणी। नागपूरसह सर्व राज्यामध्ये निवडणुकांची चाहूल सर्वत्र पसरलेली आहे। येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत। 14 जानेवारीला निवडणुका होतील तर 16 जानेवारीला निकाल देखील जाहीर होणार आहे। पण नगरसेवक निवडताना आता 9 वर्षाचा जो कालावधी गेलेला आहे, ज्यामध्ये कुठल्याही क्षेत्रासाठी नगरसेवक नव्हतं आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नगरसेवक निवडणं ही खूप मोठी बाब सर्वांच्याच राजकीय पक्षांमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे। आणि हीच गंभीर बाब लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षातील नेते हे देखील सज्ज झालेले आहेत। निवडणुकीसाठी खरा नगरसेवक कसा निवडायचा यासाठी सर्वच पक्षामध्ये आता मुलाखती सुरू झालेल्या आहेत। आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही आलेलो आहोत बहुजन समाज पार्टी या कार्यालयामध्ये, जिथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत। इथे बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे आपल्या सोबत आहेत। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधू की या मुलाखतीचा त्यांचा उद्देश काय आहे आणि बसपा याचा या निवडणुकीला घेऊन एजेंडा काय राहणार आहे। सर, सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही तुमचा परिचय आणि मुलाखती घेण्यामागचा उद्देश काय आहे ते आमच्या दर्शकांना। धन्यवाद तुमच्या एनएक्स एक्सप्रेस टीव्ही चॅनलचं। कालच आम्ही परमादरणीय बहिणजी यांची भेट घेऊन आलेलो आहोत दिल्लीवरनं, आणि जाता जाताच आम्हाला कळलं की इलेक्शन डिक्लेअर झालेत। मागील 2017 पासनं जेव्हा इलेक्शन झाले 2022ला याची टर्म खतम झालेली होती। 2022 पासनं आतापर्यंत इलेक्शन लागलेले नाहीत, म्हणून सर्व महाराष्ट्रातील जे 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढेही लोक आहेत सर्वांना याची उत्सुकता आहे की आता समोर काय। आणि त्यामुळे परमादरणीय बहिणजी यांच्या आदेशान्वये आम्ही ही आजची जे इंटरव्ह्यू आहे इथे कंडक्ट करतोय। सोबतच आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी सन्मान्य राजाराम साहेब आहेत, एक्स MP आहेत, आकाश आनंद साहेब आहेत, या सर्वांच्या आदेशान्वये आम्ही आज इथे इंटरव्ह्यू कंडक्ट करतोय। आमचा मानस आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये चांगल्यात चांगला नगरसेवक निवडून जावा, जेणेकरून लोकांची समस्या ते सॉल्व्ह करतील। मध्यंतरी आम्ही एक सर्वे टाकला नागपूरमध्ये, तेव्हा आम्हाला माहीत पडलं की ग्राउंड रियालिटी ही फार वेगळी आहे आणि जे सांगतात ते फार वेगळं आहे। आतापर्यंत ज्यांची पण सत्ता राहिली त्यांनी खूप असं रोजी पिक्चर आमच्या समोर निर्माण केलं, पण त्या प्रकारचं पिक्चर नाही आहे। माझ्यापर्यंत सर्वेमध्ये बऱ्याच लोकांनी इथल्या लोकल प्रॉब्लेम्स सांगितल्या, कुठे नाल्या नाही आहेत, लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, शिक्षणाचे प्रॉब्लेम्स आहेत, शाळा बंद झालेल्या आहेत, रोड व्यवस्थित नाही आहे, बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आहेत। त्याच्यावर आता आम्ही थिंकिंग करून आलो, आमची पूर्ण टीम। आणि म्हणून आजच्या मुलाखतीमध्ये आम्ही असे सर्व तळागाळातले लोक इथे इन्व्हाइट केलेले आहे की ज्यांना असं वाटते की खरा नगरसेवक हा बहुजन समाज पार्टीचा निळा झेंडा घेऊन तिथे पोहोचला पाहिजे। कारण बहुजन समाज पार्टी नेहमी ही तळागाळातल्या लोकांच्या समस्येसाठी लढत असते आणि त्यांचे काम करत असते। या अगोदरचा पण असाच आमचा प्रयास राहिलेला आहे की आमचे मागच्या वेळेस 10 नगरसेवक होते, त्यांनी आपल्या एरियामध्ये खूप चांगले कामं केले, त्यामुळे त्यांना खूप चांगला असा प्रतिसाद आहे। म्हणून आमची इच्छा आहे यावेळेस की जनतेचं काम करत असताना लोकांचा सहयोग आणि सहभाग जर राहिला तर आम्ही अजून खूप चांगल्या प्रकारे यावेळेस इलेक्शन लढू शकतो। आणि बहुजन समाज पार्टीने यावेळेस टार्गेट पकडला आहे की आम्हाला कोण्या हालतीमध्ये 151 सीट्स लढून यावेळेस चांगल्यात चांगला रिझल्ट द्यायचा आणि महानगरपालिकेवर आपला निळा झेंडा फहरवायचा आहे। आमचं टार्गेट यावेळेस नगरसेवक निवडून आणणे नाही तर महापौर बनवणे। पारदर्शकता नसती तर कदाचित आम्ही इंटरव्ह्यूज बोलावले नसते। आणि तुम्ही बघताय आमचे पूर्ण पदाधिकारी इथे बसलेले आहेत आणि जे काही होईल हे पारदर्शकतेनेच होणार आहे। पण त्याआधी मी सांगू इच्छितो की आमचा सर्वे सुरू आहे। आमचा एक ओपन सर्वे आहे जे बाहेरील काही मंडळी करत आहे आणि एक सर्वे आमची बाहेर करतात, ज्यामधून आम्हाला इनपुट्स मिळतं की कोण कॅन्डिडेट कसा आहे, त्याची समाजामध्ये काय पत आहे, लोकांमध्ये काय पत आहे, वोटर्स त्याच्याबद्दल काय म्हणतात, ह्या 2 सर्वेमध्ये माहीत पडेल। आणि नंतर आम्ही प्रत्येक विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांसोबत, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि स्टेटच्या पदाधिकाऱ्याचे रिव्ह्यू घेऊन आम्ही ते टिकले। मी नागपूरकर सर्व जनतेला हीच विनंती करेल की आपण आलटून पालटून या दोन्ही पार्ट्यांना तुम्ही चान्स दिलेला आहे, पण एकदा बहुजन समाज पार्टीला तिथे पूर्ण बहुमतामध्ये आणून दाखवा तर नागपूरकरांच्या सर्व समस्या बहुजन समाज पार्टी कशी सॉल्व्ह करते हे तुम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून
सर, तर हे होते बहुजन समाज पार्टी येथील प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे सर. त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. येत्या निवडणुकीला घेऊन त्यांची काय पूर्वतयारी आहे, उमेदवार हा कसा असावा, नगरसेवक नको तर महापौर निवडून आणायचा आहे, ही त्यांचा जो अजेंडा त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व मात्र जाणून घेऊन नगरसेवकामध्ये ती क्वालिटी आहे का हे बघण्याचा निर्णय त्यांनी घेऊन ही निवडणुकीसाठी तयारी आपल्याला सांगितलेली आहे. निवडणुकीच्या संदर्भातील सर्व बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. तोवर बघत रहा न्यूज एक्सप्रेस. मी रोहिणी, नागपूर.